सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात आपण पाहिले, भीष्म पितामह यांनी भगवंताला प्रश्न केला की मी असे कोणते पाप केले आहे की ज्या योगे मला एवढ्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. भीष्म पितामहांच्या या अवस्थेबद्दल अशी एक आख्यायिका पण आहे की एकदा भीष्म पितामह अरण्यामधून प्रवास करत असताना त्यांच्या वाटेमध्ये एक सरडा आला आणि तो सरडा त्यांनी बाणाच्या टोकाने दूर केला. परंतु तो दूर केल्यानंतर तो समोरच्या काट्याच्या कुंपणामध्ये जाऊन पडला आणि तो काटा त्याच्या अंगामध्ये रुतून राहिला. बरेच दिवस त्या काट्याला तो सरडा तसाच अडकून राहिला आणि त्या सरड्याने दिलेल्या शापामुळे भीष्म पितामहांना अशा प्रकारे बाणशय्येवर अंतपर्यंत राहावे लागले, अशी पण एक आख्यायिका ऐकण्यामध्ये आहे. असो, तर भीष्म पितामहांनी धर्मराजास सांगितले की विष्णू सहस्त्रनामाचा जप करणे हाच परमधर्म होय. स्थावर जंगम रूप विश्वाचा स्वामी, ब्रह्मादी देवांचा देव, देश काल वस्तूहून वेगळा आणि क्षराक्षराहून श्रेष्ठ अशा पुरुषोत्तमाच्या सहस्त्रनामांचा निरंतर तत्परतेने जप केल्याने मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. भोजनासारखा भजनाचाही नियम असावा. 12 वर्ष नियमपूर्वक सत्कर्म करा आणि मग काय अनुभव येतो ते पहा. वाटेल ते काम असो, देवाचे भजन नियमितपणे करावे. ज्या परमेश्वराच्या कृपेने सुख मिळाले, पुत्रप्राप्ती झाली, त्या भगवंताची भक्ती व स्मरण तर जीव करणार नाही, त्यापेक्षा अधिक ते पाप कोणते. त्यानंतर भीष्मांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले की हे नाथ, मी आपले दर्शन रिकाम्या हाताने कसे घेऊ? मी आपल्याला काय अर्पण करू? भगवंत जीवाला धनसंपत्ती मागत नाही, ते तर फक्त मन बुद्धी मागत असतात. भीष्म पितामह म्हणाले, मी माझे मन आणि बुद्धी आपल्या चरणांवर वाहतो, पण जीव फार कपटी आहे. एखादे संकट आले की हा रणछोडरायांचे दर्शन घ्यायला जातो. तेथे देवाला 11 रुपये भेट म्हणून ठेवतो आणि प्रार्थना करतो की हे नाथा, माझ्या भावावर कोर्टात दावा दाखल केला आहे, जरा लक्ष ठेवा. आता लक्ष ठेवा म्हणण्याचा इथे अर्थ असा की देवाने त्याच्याबरोबर कोर्टात जावे. तो वकिलाला 300 रुपये देतो, पण देवाला मात्र 11 रुपयामध्ये समजावतो. भगवंत म्हणतात की मी सर्व काही पाहतो, जाणतो आणि समजतो देखील. मी तर तुमच्या आज्याचाही आजोबा आहे. लक्ष्मी जेव्हा देवाला विचारते की भगवंत, तुम्ही आपल्या भक्तांना दर्शन का देत नाही, तेव्हा भगवंत उत्तर देतात की दर्शनाच्या बदली ते काय काय मागतात हे जरा एकदा विचार करून पहा. देवाला आपण आपले मन आणि बुद्धी, हृदय अर्पण करावे. फक्त भगवंताला एकदा म्हणा की मी तुमचा आहे. भक्तीनेच शांतिमय मृत्यू होऊ शकतो, जीवनाचे सार्थक होते. अशा प्रकारे भीष्म पितामह हे धर्मराजास तत्व सांगत होते. भीष्म पितामह ज्ञानावर विश्वास ठेवीत नसत. ते भगवंताला शरण गेले. देवाला म्हणाले की मी तुला शरण आलो आहे. ते असं म्हणत नाही की मी ब्रह्मरूप आहे. ते म्हणतात की देवा, मी तुझा आहे, मी तुला शरण आलो आहे. त्यावेळेस कृष्णाने त्यांना जाब विचारला की मी तुम्हाला आपले कसे म्हणू? तुम्ही तर अर्जुनावर बाण सोडले होते. आपल्या भक्तावर सोडलेल्या बाणांचा विसर मला कसा पडेल? भीष्माचार्य त्यावेळेस म्हणाले की हे तर सर्व जग जाणते की माझे पांडवांवर किती प्रेम आहे. आपणही ते जाणता. युद्धात माझे शरीर कौरवांकडून होते. पांडवांवर मी बाण तर सोडले, पण मनाने इच्छित होतो की पांडवांना जय मिळो. जयस्तु पांडुपुत्राणाम अशी सदिच्छा मी मनातून व्यक्त करून मगच बाण सोडत होतो. कृष्ण मग त्यावेळेस म्हणाले, पितामह, आपण मनानेही पांडवांकडून नव्हता, कारण कौरवांच्या सैन्यात राहून माझ्या पांडवांशी तुम्ही युद्ध केले. आपण जर मनाने पांडवांच्या बरोबर होतात तर शरीराने पांडवांकडून का राहिला नाही? भीष्म त्यावेळेस म्हणाले की हे प्रभो, त्यावेळी मला तुमच्या दर्शनाची इच्छा होती. आपण अर्जुनाच्या रथावर होता. मग मी विचार केला की मी जर पांडवांकडून राहीन तर समोरून तुमचे दर्शन मला कसे होईल? आपले सतत दर्शन व्हावे म्हणून मी पांडवांच्या विरुद्ध
कौरवाच्या पक्षाला जाऊन मिळालो आणि मी पांडवांकडून असतो तर आपले दर्शन खरंच मला नीट झाले नसते. श्रीकृष्णाला दररोज आपल्या सन्मुख ठेवावे. इंद्रियरूपी घोड्यांना भगवंताच्या स्वाधीन करून द्या. शरीर हे रथ आहे तर इंद्रिय घोडे आहेत. मी आपली निष्काम बुद्धी आणि मन आपल्याला अर्पण करत आहे. मतिरूप कल्पिता वितृष्णाः. मन तर केवळ देवाला देण्याचीच वस्तू आहे. पण जगामध्ये लोक कुणी स्त्रियांना मन देतात, कुणी पुरुषांना देतात. भगवंत म्हणतात, तुम्ही आपले धन नव्हे, मला फक्त मन द्या. श्रीकृष्णाला वाटले भीष्म पितामह फार समजदार आहेत, किती गोड बोलतायत. जीव देवाला अर्पण काही करू शकत नाही. त्यावेळेस देवाला मोठा संकोच वाटतो. सुंदर कवच धारण केलेल्या श्रीकृष्णाला माझे शरीर, अंतःकरण आणि आत्मा अर्पण हो. भगवंताला असे विनवा, माझ्या शरीर रथावर आपण विराजमान व्हा. माझ्या मनात असा भाव ठेवा की माझ्या शरीर रथावर द्वारकाधीश श्रीकृष्ण बसले आहेत. शरीर रूपी इंद्रियाचे घोडे जर माझ्याकडून आवरले गेले नाहीत तर देवा ते तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. मी त्यांची लगाम तुमच्या हातात देत आहे. माझ्या इंद्रियांवर तुमचा ताबा असू द्या. माझा रथ निर्विघ्नपणे पार पाडा. अशा प्रकारे प्रार्थना धर्मराजाला भीष्मांनी सांगितली. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढे काय होते ते.